सावजी स्पीकर बंद कर. माईकवर टच बंद करायचं काय? नाही. बंद. माईकवर टच कर. हा आता बंद झाला बघ. हा 8वा प्रश्न आहे आपल्याला, तो करायचा आहे. लिहून घ्या. अमृता, मीटिंगला वेळेवर यायचं तासाला. आठवा प्रश्न बघा सगळेजण, लिहून घ्या व्यवस्थित. लिहून झालं की सांगा. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाका. आपण बघतोय गटात बसणाऱ्या संख्या, गटाशी जुळणाऱ्या संख्या किंवा गटात बसणाऱ्या संख्या. 8वा प्रश्न कोण वाचतं रे? स्वरांजली वाच. 19/17, 17/8, 4/5. हा, यातला संबंध शोधायचा. काय सापडतं पाहायचं आणि त्यावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. कमेंटमध्ये उत्तर टाकायचं 2 मिनिटामध्ये. काल आपण सांगितलं होतं मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, फरक, सर्व गोष्टी लावून पाहायच्या. काय काय वेळेला एक गोष्ट लागू होते, काय काय वेळेला दोन्ही गोष्टी एकत्र येऊन मग ती गोष्ट पूर्ण होते. येतंय कोणाला? कोणाचा हात वर आहे का? पुन्हा एकदा अपूर्णांक वाचूया. 19/17, 17/8, 4/5. काल आपण बघितलं संक्षिप्त रूप करून सुद्धा उत्तर निघालं होतं. काही वेळेला पिल्लू करावं लागतं, काही वेळा अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागतं. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल आणि आपल्याला संबंध सापडेल. तर या उदाहरणामध्ये बघा, अंश आणि छेद यांची बेरीज करायची आहे. म्हणजे 19 अंश आहे, छेद किती? 17. अंश आणि छेदची बेरीज करा, किती येते बघा. त्यानंतर 17 अधिक 8ची बेरीज करा, करा पटापटा बेरीज. 4 अधिक 5ची बेरीज करा. खाली असं लिहा वहीमध्ये बेरीज व्यवस्थित. 19 अधिक 17ची बेरीज किती आली रे? अमित किती बेरीज आली? हा सांग समर्थ. 36. बरोबर. त्यानंतर 17 अधिक 8ची बेरीज किती आली? राजवर्धन सांग. 25. ओके. 4 अधिक 5ची बेरीज किती आली? 9. आता आपण पूर्ण बेरीज लिहिली आहेत आणि आलेली बेरीज जर बघितली तर काय सांगते रे? 36 आहे, 25 आहे, 9 आहे. वर्ग आहे इथे. कशाचे वर्ग आहेत? 36 6चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे आणि 9
3चा वर्ग आहे. म्हणजेच आपल्याला आता यातला संबंध सापडला आहे. तसाच पर्याय शोधायचा की अंश आणि छेदची बेरीज पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. मग कुठला पर्याय असू शकतो बघा. आता या पहिला पर्याय बघा, 5 आणि 15ची बेरीज 20. 20 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? नाही, हा पर्याय बाद. दुसरा पर्याय बघा, 10 अधिक 6 किती बेरीज आहे ते? 16. 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? आहे, 4चा वर्ग आहे 16. म्हणजे आपला पर्याय किती येतोय? 2. काय केलं या उदाहरणामध्ये? अंश आणि छेदची बेरीज केली आहे आणि आलेलं उत्तर हे कोणत्या तरी संख्येचा वर्ग होता. वर्ग. आलं लक्षात? स्वयं व्हिडिओ चालू कर. सर्वांनी व्हिडिओ सुरू ठेवायचा. स्वयं. आणि समोर चेहरा दिसला पाहिजे. नावं दिसत आहेत, त्याच्यावरती भिंती दिसतात. भिंती. आम्ही भिंत दिसायला लागली तुझी. श्लोक भिंत दिसते. माईक बंद कर तावजी. समजलं का? लिहून घेतलं सर्वांनी? लिहून घेतलं? अरे लिहून घेतलं का? हो. हां, मग आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9वा. 9वा प्रश्न आहे आपला. लिहून घ्यायचं पटकन आणि संबंध शोधायचा बघायचा. गटाशी जुळणारं पद शोधतोय आपण, संख्या शोधतोय. झालं लिहून? अमृता वाच ग. उदाहरण वाच. 9 नंबरचं उदाहरण. 63 7 26. 63 7 26 यांचा काय संबंध सापडला का? नाही. नाही. शोधला तरी का? डोक्याला ताण दिला का? वर्ग आहे का? घन आहे का? घन करून काय वजा केलंय? वर्ग करून काय वजा केलंय? मग तेवढ्या संख्या मिळतात. बघितलं का असं? मूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या, त्रिकोणी संख्या, सर्व गोष्टी बघायच्या. राजवर्धन, काय संदर्भ लागला का? बघायला लागले. बघ बघ पटकन बघ. बघून झालं असलं कमेंटमध्ये उत्तर टाईप करा. आपण पाहतोय प्रश्न 9वा आणि घटक आहे गटातले पुढील पद शोधणे. पहिल्या दिवशी आपण मराठी संदर्भातील गट बघितले, दुसऱ्या दिवशी आकृत्या बघितल्या. काल आणि आज आपण संख्या बघतोय. संख्या घटक थोडासा अवघड असल्यामुळे त्याला आपण जास्त वेळ देतो. घन संख्या कोणी कोणी पाठ केलेत? घन संख्या आणि त्यांचे घन.
10 पर्यंतचे घन काल सांगितले होते, 20 पर्यंतचे सांगितले, 30 पर्यंत सांगितले. कुणी केले का पाठ? पाठ केले असले हातवरी करा. असा आपला अभ्यास आहे. राजवर्धनचा तेवढा हातवरी आहे. स्वरांजलीचा एक हात आहे. ठीक आहे स्वरांजली, माईक सुरू कर. राजवर्धनचं उत्तर बरोबर आहे बघा. स्वरांजली माईक वर हातवरी कर आणि उत्तर माईक चालू करून उत्तर दे. बोल. घनसंख्या पाठ केले ना तू? हो. हा ठीक आहे. 10 पर्यंत केले. ठीक आहे, ओके, चालतंय. आता इथं बघ घन संख्यांचा संदर्भ जुळतोय आपल्याला. पहिली संख्या आहे 63. 63च्या जवळच्या कोणाची घनसंख्या आहे 63च्या जवळ? 64. कोणाचा आहे तो 64 घन? आवाज मला नाही मोठ्यानं बोल. 4चा घन आहे 64 बरोबर. आणि त्यातून -1 केल्यानंतर उत्तर येतंय 63. त्यानंतर 7च्या जवळ कोणता घन आहे? घनसंख्या 7च्या जवळ असणारी 8. कशाचा घन आहे 8? 2चा. सेम पॅटर्न करायचा. -1 संख्या मिळते 7 बरोबर. त्यानंतर 26 3चा आहे. 3चा घन किती आहे? 27. -1 सेम पॅटर्न किती उत्तर मिळतं? 26. मग याच संख्या दिलेत आपल्याला 26, 63, 7 आणि 26. मग आता पर्यायामध्ये अशी संख्या शोधायची जी घन संख्येतून 1 वजा केल्यानंतर आपल्याला पर्याय मिळतोय. बघा बरं कुठला पर्याय मिळतोय. म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्याला +1 करावं लागणार आहे. 2 मध्ये 1 मिळवायचं. 3 मिळतंय. 3 हा कोणाचा घन आहे का? आहे का स्वरांजली? तोंड दिसू दे स्वरांजली तुझं. आहे का 3? स्वरांजली घनसंख्या आहे का 3? नाही. त्यानंतर 15 मध्ये 1 मिळवा. मी तुला विचारतोय, बोल की जरा का. 15 मध्ये 1 मिळवा. 16 होतं. 16 आहे का कोणाचं? नाही. 35 मध्ये 1 मिळवा. किती होता? 36. 36 आहे का? स्वरांजली तोंड दिसत नाही. तोंड तुझं समोर मोबाईल ठेव आणि पटकन उत्तर दे. आणखी दिसत नाही. मोबाईल वरील छताकडे आहे. आता 0 मध्ये +1 मिळव. 1 येतं. 1 आहे का कोणाचा घन? 1 घन नाही. 1चा घन किती? 1चा घन 1. मग नाही कसं म्हणते? मग आपला पर्याय योग्य आहे 4 नंबर. आपण इथं -1 केलंय. मग इथं विरुद्ध केलं त्याच्या. प्रत्येकाच्या मध्ये 1 मिळवल्यानंतर जी संख्या येते ती घन कुणाचं आहे का ते पाहिलं. लक्षात आलं का हे? लक्षात आलं का सर्वांच्या? अरे लक्षात आलं का? हात करून तरी दाखवा. असं लक्षात आलं असेल तर यस म्हणा. लक्षात आलं तर यस म्हणा.
ठीक आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या व्यवस्थित, वहीत व्यवस्थित लिहून घ्या कसा संबंध सापडला आपल्याला तो. पुन्हा एकदा बघा इकडं माझ्याकडे, मी एकदा सांगतो काय केलं. इथं 63 संख्या आहे. 63च्या जवळचा घन कोण आहे? 64 वजा 1. 63 संख्या मिळते. पूर्ण तिन्ही संख्येचा तसा संदर्भ आहे. वजा 1 वजा 1 वजा 1. इथं पण आपण वजा 1 केलं आहे, म्हणजे यामध्ये अधिक 1 मिळवून बघितला की ती संख्या कशाची घन आहे, आणि मग उत्तर सापडते आपल्याला पर्याय 4. त्यानंतर 10वा प्रश्न लिहून घ्या पटकन. नाहीतर हेडफोन लावायचा. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. 442 282 822. करून बघा. प्रत्येक संख्याचा फरक, गुणाकार, बेरीज सर्व पर्याय वापरायचे आणि संबंध शोधायचा आहे. चेहरे दिसू द्या. स्वरांजली, एक वेळा सांगितलं तर स्वरांजलीला लक्षात येत नाही रे बाबा. तर गेली निघून कुठं उठून. प्रगती, छत दिसायला लागला. मोबाईल व्यवस्थित लावा. राजवर्धन कसा दिसतंय बघा बरं सगळ्यांना स्पष्ट. जरा थोडा लांब ठेवायचा मोबाईल. अमित एकदम 1 नंबर बसलाय बघा. अमित लिहून घेतलं का रे अमित? एकानं उत्तर टाकलेलं आहे. बर. गणेशनं टाकले का समर्थनं टाकले रे? राजवर्धन सांग. पर्याय क्रमांक 3. का रे? ह्या वर गटात दिलेल्या सगळ्यांचा गुणाकार 32 येतो. गटातील सर्व संख्यांचा गुणाकार 32 येतो. म्हणजे कसा गुणाकार करायचा सांग. 4 चौक 16, 16 दोन्ही 32. म्हणजे ही जी संख्या आहे यातल्या प्रत्येक अंकाचा गुणाकार करायचा का? म्हणजे किती? 4 गुणुले 4 पुन्हा गुणुले 2. प्रत्येक संख्यांचा गुणाकार करायचा. स्वरांजली 4 चौक 16, 16 गुणुले 2 32. ठीक आहे. दुसऱ्या पण संख्येत तेवढाच गुणाकार यायला पाहिजे. मग बंद करायचं. 2 गुणुले 8 16, 16 गुणुले 2 32. याचा पण 32च येतोय. तिसऱ्याचा पण 32 येते का पाहूया. 8 गुणुले 2 16 आणि 16 गुणुले 2 32. बरोबर आहे. मग अशा संख्या शोधायच्या की ज्यांचा आपापसात गुणाकार केल्यानंतर गुणाकार किती आला पाहिजे? 32. बघूया आता पहिला पर्याय. 8 गुणुले 0 0, 0 गुणुले 4 शून्यच. त्यानंतर 8 गुणुले 1 8 1 8 आणि पुन्हा गुणुले 1 8च. म्हणजे 2 पर्याय तर आपले नाहीत. तिसरा पर्यायकडे जाऊया आपण. 8 1 8 8 चौक 32. म्हणजे पर्याय नंबर 3 मधील संख्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येतं आपल्याला? 32. म्हणजे पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे. समर्थ आणि गणेश
माईक चालू करा. तुम्ही कसं लॉजिक लावून 3 नंबर पर्याय टाकलं होतं रे? तर मेन आहे हा. समर्थन. बर समर्थ. तू कसं टाकलं पर्याय 3? राजवर्धनचं बघून? नाही. हा का अंदाजे? अंदाजे टाकले. अंदाजे टाकलं होय. धाडस करतो अंदाजे टाकायचं. पेपर असाच अंदाजे सोडवतो आणि किती चुकलेले असतील कालच्या ह्याच्यात, किती चुकले तुझे? सगळे चुकवून येतो. अंदाजे काही पण करायचं नाही. प्रत्येक गोष्टीला स्पष्टीकरण पाहिजे. उत्तर आपलं योग्य येतं. माईक बंद कर. पुढचा प्रश्न. प्रश्न 10. 11 आहे काय? हां ठीक आहे. प्रश्न 11 चालू आहे आपला. लिहून घ्या. प्रत्येक गोष्टीला जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं बरं का. प्रश्न 11 लिहून घ्या. अतिशय सोपा आहे. दिसत असल्या संख्या आपल्याला कठीण, तरी अतिशय सोपा पर्याय. प्रश्न आता घेतला प्रश्न जो वरचा होता त्याप्रमाणेच आहे. तावजी जांभळ्या देऊ नको. झोप झाली नाही का? पाठांतर काय नाही करायचं, नुसत्या जांभळ्या द्यायच्या. वर्गात गोंधळ घालायचा नुसता. आता उठला काय? चौथीला आहे, स्कॉलरशिपला आहे, लक्षात असू दे. डोळ्याची घाण काढतोय आता. सापडल्या कोणाला उत्तर? मगाशी प्रत्येक संख्येचा गुणाकार केला होता. आता पण तसंच आहे काहीसं. काय काय वेळेला गुणाकार करून वजा करायचा आहे, काय काय वेळेला बेरीज करून वजा करायचं आहे, काय काय वेळेला नुसतंच बेरीज करायची, काय काय वेळेला पहिल्या 2 संख्येला शेवटच्या संख्येनं भागायचं. इथं काय करावं लागतंय बघा. श्लोक वाच रे. मोबाईल ठेवून ठेवायचा एकदाच, हातात घेऊन बसायचं नाही. अमितला विचारा त्यानं व्यवस्थित कसा ठेवलाय मोबाईल. श्लोक वाच संख्या. 764, 881, 296. 296. प्रगती काय सापडलं का? प्रगती यातला संबंध सापडला का गटातला? नाही. बघितलं का तू? बघायला लागले. बघायला लागली. नाही सापडलं. मगाशीच मी हिंट दिली की रे. वरील ज्याप्रमाणे केलंय तसंच आहे, क्रिया वेगळी आहे. इथं बघा माझ्याकडे. 10 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण प्रत्येक संख्येचा गुणाकार केला होता. सांग. वरच्या
पर्याय संख्यांची बेरीज 17 येते. हा शाबास शेर. मग खालचा पर्याय खालचा पर्याय पण शोधायला पाहिजे होता की रे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा रे, लक्ष द्या सगळेजण. तावजी छान. पहिली संख्या आहे 764. त्यामध्ये अंक आहेत 7 अधिक 6 अधिक 4. अशी बेरीज केली असता बेरीज येते 17. बघा चेक करून बेरीज. 6 आणि 4 10 अधिक 7 17. दुसरी संख्या पण तशीच आहे. 8 अधिक 8 अधिक 1. बेरीज किती येते? 8 8 आणि 8 16 अधिक 1 17. तिसरी संख्या बघा 2 अधिक 9 अधिक 6. 9 बेरीज आला असता आपण सांगितलं आहे. बेरजेमध्ये 9 अंक आले असता जी दुसरी संख्या आहे त्याच्या अगोदरचा अंक पकडायचा. म्हणजे 9 आणि 2 11. 11 आणि 6 17. तिन्हींची बेरीज किती येते? 17. तशीच आपला इथं पर्याय शोधायचा की ज्या 3 अंकांची बेरीज 17 येते. मग असा पर्याय आहे तिसरा. 5 अधिक 9 14. 14 आणि त्यामध्ये 3 मिळवले तर 17. लिहून घ्या व्यवस्थित. 5 अधिक 9 अधिक 3. तावजी आजच तासाला आला तरी त्यानं उत्तर काढलं बघा. जरा लवकर उठत जा तावजी, झोप घालव. पप्पा आहेत का घरी? तावजी पप्पा आहेत का? हो. पप्पाला सांग. कधी उठलाय तू? काय? तिकडे कुठे बघतो तू? कधी उठला त्यांना कुठे विचारायला लागला? 7. 5 वाजता उठायला सांगितलंय. ग्रुप बघत नाही का? सगळेजण 5 वाजता उठून अभ्यास करतात. तुझ्या कसोट्या पाठ नाही, त्या मूळ संख्या पाठ नाही, त्या घनसंख्या पाठ नाही, त्या वर्ग पाठ नाही, शाळेतला अभ्यास पूर्ण करत नाही. लक्ष द्या जरा तावजीच पप्पा. सगळी पोरं काय करते आणि हा काय करतोय बघा. आंघोळीला गेले तर. बर, मग काय बोलून उपयोगच नाही. पुढचा प्रश्न 12 नंबर. हं? बारा क्रमांकाचा प्रश्न. तावजी पप्पा समोर आल्यावर मला सांग रे.
सापडलं कोणाला? लॉजिक काय, तर्क? यासारखं पूर्वी एक उदाहरण झालेलं आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, वर्ग, वर्ग काढून -1, वर्ग काढून +1, घन करून -1, घन करून +1 अशी गणितं झालेली आहेत. राजवर्धन उत्तर सांगतो म्हणते बघा. टाक. राजवर्धन सांग. उत्तर टाकलंय की टाकला? पर्याय क्रमांक 1 टाकलाय. कसं सांग? -1 केल्यानंतर घनसंख्या मिळते. बर. स्पष्टीकरण दे बरं. हा, 65. पहिला पर्याय आहे 65. बघा रे काय म्हणतोय राजवर्धन. 65 मधून 1 वजा करा. बरोबर 64 येते. 64 ही घनसंख्या आहे. कुणाचा घन आहे 64? 4चा. अगदी बरोबर. दुसरा पर्याय 126 संख्या आहे. दुसरी -1 125. कोणाचा घन आहे? 5चा घन आहे. सगळेजण लक्ष द्या रे. तिसरा पर्याय, तिसरी संख्या 344. कशाचं? त्याच्यात -1 343. 343 कोणत्या संख्येची घन आहे? 7. म्हणजे इथं -1 केलंय म्हणजे इथं काय करून बघायचं आपल्याला? +1 करून बघायचं प्रत्येक पर्यायामध्ये. 217 +1 218 ना वर्धन? कशाचा घन आहे 218? 217 मधून -1 केलं मग किती येतं? 216. हा बरोबर आहे. 216. कशाचा घन आहे 216? 6चा घन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आलं का लक्षामध्ये? काय म्हटलं इथं? घन संख्या. म्हणजे याला दुसरं लॉजिक आहे. कसं केलंय बघा. हे 65 जी संख्या आहे. 65 संख्या 4चा घन किती आहे? 64 +1 म्हणजे प्रत्येकामध्ये 1 मिळवलंय. किती येतं मग? 65. 126 5चा घन किती आहे? 5चा घन 125. त्यात किती मिळवलं? प्रत्येकामध्ये 1 मिळवायचं. 126. 344 7चा घन आहे. 7चा घन 343. 1 मिळवा. ही संख्या मिळेल आपल्याला. तसाच पर्याय आहे बघा. 216 मध्ये 1 मिळवलं की 217 होते. मग आपल्याला 216 कोणत्या संख्येचा घन आहे हे शोधायचं. तर 216 घन आहे का कोणत्या संख्येचा? हो. मग आपला पर्याय हा आहे. 216 कशाचा घन आहे वर्धन? 6चा घन आहे. म्हणून सर्वांचे घन सुद्धा पाठ पाहिजेत.
माईक बंद कर. वर्ग संख्या घन संख्या पाठ पाहिजे. रोज सांगितलं तरी करत नाहीत. श्लोक पाठ केले का रे वर्ग कसोट्या? श्लोक पवार पाठ आहे तो वर्ग घन 10 पर्यंत. बर, मग आता का सांगत नव्हता? मगाशी मी विचारलं होतं पाठ आहेत का नाही तर. स्वयंपाठ झालं का? घनपाठ नाही तर. वर्गसंख्या पाठ आहे का? कितीपर्यंत? पाठ आहे 30. बर ठीक आहे, छान. कसोट्या पाठ केल्या का? केल्या. रोज पाठ ठेवायचं. शनिवार रविवारी जेवढं आपण पाठ करायला सांगितलं आहे तेवढं सर्व वहीत एकदा लिहून काढायचं दर शनिवार रविवार. समजलं हे प्रश्न? समजला असेल तर बोटानं सांगायचं यस म्हणून. छान राजवर्धन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. 13वा प्रश्न. दिसतो का सर्वांना? बघा उत्तर. इतका सोपा प्रश्न आतापर्यंत आला नव्हता बघा. कोण सांगतं? सापडलं का? हात वर करा ज्याला येते त्यांना. राजवर्धन. आणखी कोण आहे का? ठीक आहे, राजवर्धन सांग. सर्व अंकाची बेरीज 24 येते. बेरीज सर्व अंकांची 24 येते. एक लॉजिक. ठीक आहे. दुसरं लॉजिक सर्व अंक सारखं आहेत. सर्व अंक हा बरोबर आहे. माईक बंद कर. अतिशय छान निरीक्षण केले बघा राजवर्धननं. संख्या आपल्याला दिसताना मोठी दिसते आहे. काय लॉजिक लावावं असा प्रश्न आपल्याला पडतोय. पण किती सोपं आहे बघा. 3, 7, 5, 9 तेच अंक पुन्हा फिरवून दिलेत. 3, 9, 7, 5 इथं पण तसंच दिलेत. तेच अंक आहेत, फक्त त्यांची स्थाने बदललेत. मग हे समान अंक असलेली संख्या आपल्याला शोधायची. ज्या संख्येमध्ये 3 आहे, 7 आहे, 9 आहे आणि 5 आहे. मग असा पर्याय कोणता येतो? पर्याय 3. आता हे अंक 3 तेच अंक दिलेत फिरवून. त्यामुळे जर बेरीज केली या सर्वांची तर बेरीज सर्वांची सारखीच येणार आहे. किती येणार आहे? 24. तेच अंक आहेत, तेच अंक आहेत, तेच अंक आहेत. बेरीज तेवढीच येणार आहे. लॉजिक काय आहे? तेच अंक दिसत आहेत आपल्याला, फक्त त्यांची स्थाने बदलली आहेत, स्थानिक किंमत बदलत आहेत. समजलं का? समजलं का? यस. किती सोपं लॉजिक होतं. निरीक्षण पाहिजे. काय काय वेळेला सहज उत्तर सापडतं, आपण अवघडात शिरतो. कशाचा घन आहे, काय करायचं, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, भागाकार करायचा.
अवघड अवघड गोष्टीकडे बघतो आपण. त्यानंतर आहे प्रश्न 14वा. दिसतोय सर्वांना? लिहून घ्या प्रश्न 14वा. व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण लिहित चला रे. इथं बेरीज, वर्ग, घन हे लॉजिक नाही. किंवा मागाच्या उदाहरणासारखं तेच संख्या, फरक, गुणाकार. इथं कसोट्याचं लॉजिक आहे. आता यात तुम्हाला हिंट दिलेली आहे मी. वरील ज्या तिन्ही संख्या आहेत 1330, 3591, 1120 कोणत्या कसोटीमध्ये बसतात ते शोधायचं आहे बघा. ज्याला अगोदर सापडत आहे त्यानं सांगा. शिकवलेल्या आहेत आपण कसोट्या. सापडल्या कोणाला? कोणत्या कसोटीमध्ये संख्या बसतात? एक एक कसोट्या कशा बाद करायच्या सांगतो मी तुम्हाला. 2ची कसोटी काय आहे? शेवटीला 0, 2, 4, 6, 8 तिन्हीमध्ये पहिल्या ठिकाणी इथं आहे 0. इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 नाही. 2ची कसोटी बाद झाली. 3ची कसोटी सर्व अंकांची बेरीज, पटकन बेरीज करायची. 4ची कसोटी बघायची, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक 30 4मध्ये बसत नाहीत, ते पण बाद. 5ची कसोटी बघा पटकन. 5मध्ये पण काय पाहिजे? शेवटीला 5 किंवा 0. मधल्या संख्येमध्ये 1 आहे, तो पण बाद. 6 बघा. आता 2ची जुळत नाही म्हटल्यावर 6ची पण नसणार आहे. 7ची बघा. पटपट पटपट झालं पाहिजे हे. 7 बघा, 8 बघा, 9 बघा. आता मी 6पर्यंत तुम्हाला सांगितले, दाखवून दिले, त्या बघितलेत आपण. कुणाच हात वरी झालाय का? कसोट्यामधले आहेत संख्या एवढं सांगितलं मी तुम्हाला. कसोट्या बघायच्याच पटकन. अमृता, अमृता, येस सर मन. यस सर. बघून झाल्या कसोट्या? कितपर्यंत झाल्या बघून तुझ्या? 6 पर्यंत झाली. 6पर्यंत तर मी सांगितले. एका 0 मिनिटात सगळं सर्व सांगून मोकळं झालं तो. 7ची कसोटी काय आहे? शेवटच्या अंकाची दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा करा. आलेलं उत्तर 7च्या पाड्यात बघा. शेवटच्या संख्येची दुप्पट करायची आणि काय करायचं? वजा करायची उरलेल्या संख्येतून. बर. आणि आलेली संख्या पाड्यात पाहायची.
मग बघ की, बघ एक बस बसली तर दुसरी बघायची. राजवर्धन, येस सर. पहिली संख्या वाच. माईक बंद करा बाकीचे. 7ची कसोटी सांग हे कशी बघायची आपल्याला. 1330 संख्या 7च्या कसोटीत आपल्याला बघायची आहे. शेवटचा अंक किती आहे? शून्याची दुप्पट. किती झाली शून्याची दुप्पट? शून्याची दुप्पट शून्यच. आता हा शून्य काय करायचा? उरलेल्या संख्येतून वजा करायचा. 133 वजा शून्य किती? 133च. आणि 133 काय करायचं आता? 7च्या पाड्यात आहे किंवा 7ने भाग जाते का शोधायचं. बरोबर. बघ बरं. 7 1 7, 7 1 7. शिल्लक किती राहिले? 6. आणि मग इथं किती झाली संख्या? 63. 7च्या पाड्यात 63 आहेत का? किती नंबर? 7 9 63. बाकी शून्य उरली. बरोबर. म्हणजे ही तर 7च्या कसोटीतील संख्या आहे. दुसरी बघ. शेवटच्या अंकाची दुप्पट दुसरी बघतोय आपण आता. 1ची दुप्पट 2. डायरेक्ट दुप्पट केली. आता यातून वजा करूया. 359 वजा 2 किती आले उत्तर? 357. बघा 7ची कसोटी पण शिकतोय आपण. लक्ष द्या. 7 5 35, 7 1 7. म्हणजे ही सुद्धा संख्या 7ने भाग जाते. ही पण 7ने भाग जाते. आता ही पण जाते का बघायची आपल्याला. दुप्पट केली मागासारखं जायचं. शून्याची दुप्पट शून्यच. म्हणजे अंक एवढेच राहणार आहेत. 112 भागिले 7. 7 1 7. किती राहिले? 4. किती झाले इथं? 42. बाकी किती उरली? शून्य. म्हणजे या सर्व संख्या 7च्या कसोटीतील आहेत. बरोबर. 7नं भाग जाणाऱ्या. मग असाच पर्याय शोधायचा आहे. शोधा. पटकन शोधा. आता तुम्हाला मी गट सांगितला आहे. 7ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. मग आता शोधा पर्याय आहेत ना. आणि 7ने विभाज्य आहे का नाही कसं बघायला सांगितलं पण आपण. 7ची कसोटी पटकन करायचं. एक एक पर्याय बाद करत जायचं. राजवर्धननं उत्तर टाकलेलं आहे बघा. पटकन एक एक पर्याय बाद करत जायचा. वेळ घालवायचा नाही. शेवटची संख्येची दुप्पट करायची. पहिल्या 3 अंकातून वजा करायचं. आलेल्या वजाबाकीला 7नं भागायचं. बाकी शून्य आलं तर यस, नाहीतर नो. पर्याय बाद. सापडल्या कोणाला? शिवांजली तर गायब झाली बघा. काय आहे? स्वरांजली. स्वयं 7ची कसोटी येते का तुला? सांग मला आता. पहिली संख्या कोणती आहे? वाची. 1450. बघितलं काय? 7नं भाग जाते का हिला? नाही. बघितलं ना तो? ठीक आहे. दुसऱ्या संख्येला बघितला का? दुसऱ्या संख्येला बघितला का?
करतोय मी. करतोय. बघूया आपण करूया. ये इकडे माझ्याकडे लक्ष दे. बघ आपण करूया. शेवटचा अंक आहे 5. 5ची दुप्पट कर. 10. 10. 234 मधून वजा कर. 234 मधून 10 गेले. तोंडी वजाबाकी किती करायला की रे? 224. आता याला आपल्याला 7 भागायचे. पटकन क्रिया करायची. एवढा वेळ नसतोय आपल्याकडं. वेळेला सुद्धा महत्त्व आहे. जांभळ्या काय बंद करू नको तावजी. 7 1 7. 7 2 14. 7 3 21. 3चा भाग बसला. बाकी किती राहिली? 1. 7 2 14. बाकी 0 उरली. मग ही 7च्या कसोटीमध्ये बसते का? म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे का? यस का? समजलं का? तावजी समजलं ना? पप्पा आले का तावजी? माईक चालू कर. आले का? बाहेर गेले तर. तुला आल्यावर सांग म्हणलं होतं ना? हां, आता कधी सांगतो? हां, ठीक आहे. आता प्रश्न 15वा तुमच्यासाठी शाळेत करून आणून मला दाखवा. लिहून घ्या 15वा प्रश्न. सर्वांनी प्रयत्न करायचा, उत्तर शोधायचा. 14, 22, 46. पर्याय 1 34, 18, 42, 36. सर्व समसंख्या दिसत आहेत. घेतला का रे लिहून? ठीक आहे. बघा काय लॉजिक लागतं आणि काय उत्तर सापडतं ते बघा आणि शाळेमध्ये येऊन दाखवा मला आल्यानंतर. बरं का? बरं, लक्षात लागलं का? मालिका बघताना किंवा संख्येचा संबंध बघताना काय काय गोष्टी पाहाव्या लागतात. लक्षात येत आहे ना? आता आपण 15 उदाहरणं घेतलीत. लक्षात येत असेल काय काय बघतोय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये वेगळं लॉजिक आहे. अशीच उदाहरणं आपल्याला परीक्षेत येऊ शकतात. म्हणून आपण जास्तीत जास्त हे उदाहरणं घेत आहेत. सर्व उदाहरणं आपण घेऊया ऑनलाईन तासामध्ये याची. आणि प्रत्येकाचं स्पष्टीकरण व्यवस्थित लिहा. जर एवढी उदाहरणं तुम्हाला उद्या 4 दिवसानं जर दिले हीच उदाहरणं, तर स्पष्टीकरणासहित आपल्याला सांगता आली पाहिजेत. आणि ज्यांना ज्यांना येतील त्यांना मग हा घटक पूर्ण समजला म्हणायचं. परीक्षेमध्ये आपला मार्क जाणार नाही. बरोबर आहे का तावजी? आणि रोज 8 वाजता तासाला यायचं. शाळेतला अभ्यास व्यवस्थित पूर्ण करा. ज्यांच्या कसोट्या घन पाठ नाहीत, वर्ग पाठ नाहीत, त्यानं आजच पाठ करा. ओके, सगळ्यांना बाय. तास संपला की सगळ्यांनी लेफ्ट व्हायचं. गप्पा मारत थांबायचं नाही स्वयं. सगळ्यांना बाय. माईक चालू करून बाय म्हणा.